चला आपण जातो मॅच मध्ये. आजच्या या दिवसामधील दुसरी मॅच आपल्या भेटेला नक्कीच आलेली आहे. आंबेवाडी त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम बांधनवाडी या दोन संघांमधील लढत. तसे दोन्ही संघाचे प्लेयर्स इथे आलेले आहेत 12वे. चला चेतन आणि वामन ही सलामीची जोडी बांधनवाडी टीम संघाकडून उतरलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये तुम्हाला टार्गेट मोठा रसावा लागणार आहे, मोठं टार्गेट ठेवावा लागणार आहे. कारण या मैदानाचं वैशिष्ट्य बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंना साथ देणारं वैशिष्ट्य आहे. यस, पहिलाच बॉल बॅक टू द फिल्डर. इथे काय घडलं? बडी मछली जाल में फसली. कारण या मैदानाचं वैशिष्ट्य बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंना साथ देणारं वैशिष्ट्य आहे. अतिशय स्थितीपूर्वकाचा खेळ आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट, क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा जल्लोष, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा महाइतिहास अर्थात जय हनुमान क्रिकेट टीम फडकेपाडा आयोजित ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये रंगत असताना हा रंगतदार क्रिकेट आपण पाहतोय. अर्थात पहिला मिळालेला झटका अक्षय पारदी गिरा. मला असं वाटलं की पारदी आहे कारण एपी त्याच्या टी शर्ट वरती आहे. यावेळेस दडपण प्रेशर आलं. पहिला चेतन बाद झाला, त्यानंतरचं बामन आणि अक्षय या दोन खेळाडूंवरती आता संघाचा धावता बळ कशा स्थितीपूर्वकाने पुढे जाईल हे प्रयत्न मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीम म्हटलं तर मजबूत स्थितीच्या हा टीम आहेत. चांगला आमनेसामने अनेक वेळा झुंजा दिल्या असतील, परंतु ही क्रिकेटची झुंज ही वेगळ्याच पद्धतीपूर्वक झुंज असतं. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या तयारीला लागलाय. निखिल पुन्हा एकदा ऑस्टमचा बॉल बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क साधला नाही, परंतु गोलंदाज कदाचित दंडित केला जाईल कारण अंतिम क्षण ऑफस्टकच्या बाहेरचा हा बॉल आणि पंचांना मात्र घोषित केलाय. इज वाईड बॉल. वाईटच्या साह्यानं खातं इथं खुललं एका धावेनं. दरम्यान नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्टार्ट ऑफ द बॉलर निखिल. ज्यावेळेस कार्पेटच्या आधारावरती चेंडूला ट्रॅव्हल केलाय, शॉट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं अतिशय जजमेंट दाखवलाय. बॉल अडवलाय, चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू सापडला आणि बॅटच्या पट्ट्यात सापडलेल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अक्षय या फलंदाजानं खातं ओपन केलंय. वामन स्टार्क एंडला फलंदाज. ऑफस्टम्पचा बॉल ऑफिल जोरात आहे, परंतु इथून मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कॉम्बिनेशन जुळणं हे खूपच महत्वाचं आहे. आतापर्यंतचा प्रभास 3 चेंडूंचा खेळ संपलाय कारण गोलंदाजानं 4 बॉल फेकले, त्यामधून 1 चेंडू व्हाईट. 3 बॉल मात्र त्याने फेकलेत, 1 धाव खर्च केले, 1 विकेट. पुन्हा एकदा ऑफस्टम्पचा बॉल, पुन्हा एकदा ऑफिल जोरात आहे, परंतु इथून मात्र कुठेतरी विकेट. पुन्हा एकदा ऑफस्टम्प. निखिल या गोलंदाजानं फलंदाजाला मात्र अतिशय जजमेंट दाखवायचं होतं, परंतु अंतिम क्षण आपण पाहिलं तर कुठेतरी प्रेशरमय खेळ आणि तोच प्रेशरमय खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. हा आपला ग्रामीण टेनिस क्रिकेट. निखिल पुन्हा एकदा सज्ज. वामन यस, डेफिनेटली प्रेशर कुठेतरी दडपण हे क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच होत आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळालेली एक धाव आहे. 3 रन कंप्लीट. ओव्हर क्रमांक पहिल्या या पहिल्या ओव्हरमध्ये आता शेवटचा चेंडू पेंडिंग असेल. पेंडिंग असलेल्या चेंडूवरती आता काय खेळला जाईल, काय काढला जाईल हे नक्कीच आपण पाहतोय. निखिल गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर 10-12 बॉलांचा रनअप. पंचांच्या डाव्या साईडनं मारा काढणारा हा गोलंदाज आहे. लपुलटाच बॉल ट्रॅव्हल केलाय, इथे मात्र डीप स्केडले क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय.
इथून मात्र चेंडू जाईल का, पण तू बघता बघता हा चेंडू जाऊन पोहोचलाय द बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गोलंदाज आहे लपुलटाच बॉल ट्रॅव्हल केला. इथे मात्र स्लिप्स गेले क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला. इथून मात्र चेंडू जाईल का, पण तू बघता बघता हा चेंडू जाऊन पोहोचलाय. करणं खूप महत्वाचं आहे. ती गोलंदाजी मात्र त्याची होत असताना आपण नक्की पाहतोय. दरम्यान पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये गडी त्यानं बाद केलाय. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 7 धावा खर्च केल्यात आणि इथून मात्र बांधणवाडी टीमच्या खेळाडूंना कुठेतरी बांधून ठेवण्याचं काम केलंय. परंतु बांधणवाडी टीम संघाचे खेळाडू बांधून ठेवण्यासारखे नाहीये. त्यांच्या बॅटमधून चौकार आणि षटकार आम्ही नक्कीच पाहिलं अनेक मैदानावर. याही मैदानावरती आता आपण पाहिलं तर अक्षयच्या बॅटमधनं आलेला हा दमदार चौकार आलाय. गोलंदाज विजय, यावेळेस गोलंदाजी मार्क वरती हा नक्कीच खेळाडू आलेला आहे. दरम्यान खेळाडूला मात्र चांगल्या पद्धतीपूर्वक खेळ करावा लागेल. 10-12 पानांचा रनअप तर घेतलाय जरूर. पंतांच्या डाव्या साईडनं मारा काढणारा जरूर आहे, परंतु स्ट्राईक एंडला आपण बॅटर पाहतोय अर्थात वामन. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, खेळलाय हा खेळाडू, परंतु त्याच 3 बॉलवरती त्याने धावसंख्या जमवलेली नाहीये. कदाचित लेगबायची ती धाव मिळाली होती, पण ती लेगबायची धाव ती खेळाडूला कॅल्सी केली जात नाही, ती फक्त टीमला मिळत असतं. लेग स्टंपचा बॉल इथे पंचांना कदाचित हा घोषित केलाय इज वाईट बॉल आणि वाईट बॉलच्या अतिरिक्त मदतीनं टोटल धावा पुढे सरतील. 8 या धाव्यांवरती संघ जाऊन पोहोचलाय. दरम्यान आजच्या या सुपर संडे स्पेशलचा हा दुसरा सामना रंगतोय, कारण हृदयाची धगधग 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 अनेक मैदानावरती आम्ही प्रत्येक खेळाडूच्या छातीमध्ये पाहिलीत. याही मैदानावरती जोपर्यंत मॅच संपे नाही तोपर्यंत प्रेशर हे नक्कीच असतं. यावेळेस ऑन साईडला बॉल खेळला, इथे कदाचित 1 धाव कंप्लीट झालेली आहे. असं म्हणतात ना, हारणं आणि जिंकणं. बाहेरून आवाज देऊ नका दादानो, बांधणवाडी टीम प्लीज. पहा, अनेक मैदानावरती आयोजकांचं एक निर्णय असतात. यावेळेस प्रहार चढवलाय, बॉल हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे काय घडलंय, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु काही वेगळाच अर्थ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. याला काय म्हणतात तर हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया, ये तो साला गमजा हो गया. चेंडू हाथा में से छूट गया और उस चेंडू पे मिल गया 2 धावा. यस, डीजे पांडू स्पर्धेतील आयोजक थर्ड अंपायर साठी जायचं आहे. पहा, खऱ्या अर्थानं 4 ते 5 वर्ष आधी या पांडू खेळाडूला मी आमच्या पनवेल तालुक्यात खऱ्या अर्थानं पाहिलं होतं. स्टाईल एकदम मजबूत स्थितीची होती आणि गोलंदाजी इतकी सुंदर केली होती. तेव्हापासूनची ओळख म्हणजे पहा, आता जवळपास या मैदानावरती मी 3ऱ्यांदा आलोय फडकेपाडा आयोजित या स्पर्धेमध्ये, कारण आजही उरण तालुक्यात मला जासईला जायचं होतं, परंतु मैत्री आणि क्रिकेटनं दिलेलं प्रेम हे कदाचित अनेक मैदानावरती जावं लागतं. यस, डेफिनेटली उरण तालुक्यात मला जासईला जायचं होतं, परंतु मैत्री आणि क्रिकेटनं दिलेलं प्रेम हे कदाचित अनेक मैदानावरती जावं लागतं. आपण पाहिले अक्षय या खेळाडूची गडी क्रमांक 2 बाद झालेल्या आहेत. कदाचित 4 चेंडूंचा खेळ त्याने खेळला, 7 धावा आपल्या वैयक्तिक बॅटनं आलेल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, ज्याचं नाव आहे सचिन. सचिन नाव आलं की लगेच खऱ्या अर्थानं प्रत्येक क्षणाला प्रत्येक खेळाडूला आठवण येत असतं ती सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूची, कारण क्रिकेटचा देव त्याला मानला जातो. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कमीत कमी वयामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सोल झालेला तो खेळाडू, वयाच्या 16व्या वर्षापासून तो खेळत होता. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जाऊया मॅचकडे. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये झळकत असताना हे नक्कीच पाहतो. 11 रन, 11 धावा, 2 विकेट लॉस. इथे नक्कीच आपण पाहतो तर नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज विजय. यस, ऑफ स्टंपचा लेग स्टंपचा बॉल आहे. पंचांना मात्र आणखीन वाईट बॉल दर्शवलेला आहे.
कुठेतरी दडपण आणि प्रेशर हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते, परंतु तोच दडपण आणि प्रेशर क्रिकेटच्या पटलावरती हे नक्कीच आपण पाहतोय. दडपण हे नक्कीच असणं खूप गरजेचं असतं, परंतु इथे नेक्स्ट बॉल विजय या गोलंदाजाचा. यावेळेस सरळ पायाचा वेध घेतोय, परंतु चेंडूला ट्रॅव्हल केलाय. पाहतोय आपण, बघता बघता हा चेंडू जातोय, अर्थात डिक्लेअर क्षेत्रात. एकच धाव मिळणार आहे. ओव्हर क्रमांक कदाचित आपण पाहिलं ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटील 4 चेंडूंचा खेळ संपला. शेवटील 2 बॉल शिल्लक असतील. बंधनवाडी टीम आपण पाहिले तर टोटल तुमच्या धावफलकावरती धावा आलेल्या आहेत जवळपास 13 रन कंप्लीट. 2 विकेट तुमचे बाद झालेले आहेत. संघाची जबाबदारी मित्र मनीन वामन आणि एका बाजूला सचिन या फलंदाजावरती असणार आहे. डेफिनेटली इथे काही वेगळं दृश्य आपण पाहतोय. चेंडू बीट झाला, परंतु इथे पंचांचा इशारा आला. इज वाईट बॉल. वाईट +1 अशा 2 मिळणार. एकावरती एक फ्री. टोटल 2 रन मिळणार. टोटल धाब्यांचा डिपेंडबाई खेळ. बांधनवाडी टीम 15 धाब्यांवरती तुमचा संघ जाऊन पोहोचला. इथून तुम्हाला षटकार किंवा चौकार ठोकावं लागतील, कारण समोरची टीम आपण म्हटलं तर आंबेवाडी टीम ही मजबूत स्थितीची टीम आहे. ऑफ स्टंपचा बॉल. बॅट आणि चेंडू मध्ये कॉम्बिनेशन होत नाही. या बऱ्याच उशिरानंतर हा बॉल आलाय. डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या अतिरिक्त मदतीनं टोटल धाब्यांचा डिपेंड मैखेल पुढे सरलेला आहे. जवळपास आपण विचार केलं 15 धाबा. इथे कुठेतरी दडपण आणि प्रेशर. या ओव्हर मधील आता शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असणार आहे. या बेलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. बॅट आणि चेंडू मध्ये हलक्या हाताने संपर्क. ज्या बेलेला बॅट कनेक्ट झाला त्या बेलेला शरीरही कनेक्ट झालं बॉलवर आणि ओव्हर क्रमांक दुसरा संपलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 16 धाबा इथे आपण उभारताना पाहिल्यात. प्रत्येक ओव्हरचं आपण कॅल्सी केलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 8ची सरासरी गाठत असताना आपण नक्की पाहतोय. टीम बांधनवाडी टीम 2 षटकं संपली. 12 चेंडूंचा खेळ अतिरिक्त तास संपलाय. अजून 12 चेंडू तुमचे शिल्लक आहेत. त्या 12 चेंडूवरती कितभर धाबा तुम्ही नेणार हेच आपण क्रिकेटचं दृश्य पाहतोय. यस, जाऊया आपण मॅच मध्ये. गोलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यस, आपण विनंती करूया. खार्डेगावचे योगेश दादा पाटील यांचं दूर आगमन झालेलं आहे. या स्पर्धेत त्यांचं आवर्जून स्वागत आहे. अर्थात जय हनुमान क्रिकेट टीम फडकेपाडा आयोजित स्पर्धा आणि या स्पर्धेत तुमचं मनापासून स्वागत, मनापासून स्वागत, मनापासून स्वागत. रोनित यावेळेस गोलंदाजी मार्कवरती 12-13 त्याच्या पाठीवरती आकडा आहे. रोनितचा हा बॉल इथे पुल केलाय. इथे मिस टायमिंग. इथे काय घडतोय? पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु वेगळं दृश्य आपण पाहतोय. कुठेतरी दडपण. रोनिकेत यावेळेस गोलंदाजी मार्कवरती नक्कीच आपण पाहतोय. एक जिथे विकेट होता तिथे 1 धाव खर्च केलेली आहे. आपण फेकलेला बॉल आणि आपण केलेली चुकी कदाचित संघाला खूप महाग स्थितीची पडत असतं. हे पाहतोय गोलंदाजावरती आलेला प्रेशर आहे. कदाचित हा गोलंदाजानं मात्र चेंडू फेकलाय तो सरळ लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेरून आणि पंचांचा इशारा आला. इज वाईट बॉल. वाईट बॉलच्या अतिरिक्त मदतीनं टोटल धावा पुढे सरणार आहेत जवळपास 18 या आकड्यावरती. धाब्यांचा रो पुढे सरवत असताना कुठेतरी धाबा दडपणमय खेळत असताना
यावेळी चेंडूला ट्रॅबल केलाय, बॅक टू द फिल्डर, क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे काय घडतोय, चेंडू मात्र सुटलाय. कदाचित अंतिम पण मैच खेळत असताना यावेळी चेंडूला ट्रॅबल केलाय, बॅक टू द फिल्डर. चेंडू बाउन्स होऊन कदाचित जाऊन पोहोचलाय तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. बऱ्याच उशिरानंतर मोठा फटका आलाय. त्यानंतरच आलेले दडपण टोटल 22 रन्स, 22 धाबा स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 3. पुन्हा एकदा कमबॅक केलाय. रोनिकेत हा गोलंदाज आहे, पण तुझी कमबॅकिंग हवी होती ना टीमला, ती कमबॅकिंग येतोय नक्कीच. दरम्यान फडकेपाडा गावातील एक अतिशय दर्जाचे व्यक्तिमत्व दिनेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न बनवायचे. या स्पर्धेत तुमचं आवर्जून स्वागत. आणि खार्डी गावाचे एक आदर्श दर्जेदार व्यक्तिमत्व बालूदादा फौजदार यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती करतो की आपण ही व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हार्दिक तुमचं स्वागत, हार्दिक तुमचं स्वागत, हार्दिक तुमचं स्वागत या आदिवासी चषकामध्ये. दरम्यान कमबॅक केली गोलंदाजानं आणि कमबॅक केली फलंदाजानं देखील. यावेळेस बॅटची लीड घे, जिथे चेंडू मात्र सुटला. इथे काय होतंय, आंबेवाडी टीम वारंवार तुमच्या चुक्यामुळे कदाचित या स्पर्धेमध्ये तुम्हाला दडपण प्रेशर हे नक्कीच येणार आहे. अतिशय आत्मविश्वास दाखवणारे हा क्रिकेटचा खेळ. प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये आत्मविश्वास असणं हे खूपच गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूच्या अंगामध्ये आत्मविश्वास असणं हे खूपच गरजेचं आहे. यास क्रिकेटचा क्लासिकल बॉल अर्थात ब्रह्मास्त्र, आणि नक्कीच मात्र ऑफस्टम्पला ब्लॉक ठेवला या खेळाडूंना. कुठेतरी रोनिकेत दडपणमय बॉल फेकत होता आतापर्यंत. अजूनही या एक बॉल शिल्लक असेल. धाबा मात्र मांदनवाडी टीम 24 धाबा तुमच्या आलेल्या आहेत. यावेळी चेंडूला ट्रॅबल केला, हा बेट क्षेत्ररक्षक आहे. इथे काय घडतोय, याला म्हणतात हे प्रभू, हे हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हो गया, ये तो साला गमचा हो गया. वारंवार चेंडू हातामे से सुटता है. तुम्हाला इथे चेंडू पकडावे लागतील, कारण आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहिला UTC लाईव्हच्या, तर सगळ्या खेळाडूंना चुका केल्यात. एकाला सुद्धा झेल नाही भेटला. झेल टिपणं खूपच गरजेचं आहे. जवळपास प्रत्येक खेळाडूनं झेल टाकलं. यस, स्कोर टोटल झालेला आहे आय थिंक 26 रन, 26 धावा. बांधनवाडी टीम 3 षटकांच्या समाप्तीनंतर. पहा, संडे स्पेशल आहे, लाईव्ह टेलिकास्ट आहे, म्हणून काही बरेच शब्द आम्हाला जपून बोलावे लागतात. कारण जवळपास 100 मैदानावरती कदाचित आम्ही लाईव्ह टेलिकास्ट केलेला आहे. 200 मैदान आतापर्यंत आमचं क्लिअर झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थानं तेही आदिवासी समाजात असो, इतर समाजात असो. आता उद्याच्या दिवसामध्ये, उद्याचा दिवस आमचा बसून जाईल, त्यानंतर आमची आदिवासी पनवेल प्रीमियर लीग. जवळपास त्याही स्पर्धेमध्ये 1 लाखाचं बक्षीस आणि 2 व्हीलर मॅन ऑफ द सिरीजची आहे. आणि नक्कीच दरम्यान आपण जातो मॅच मध्ये, कुठेतरी डिक्लेअर क्षेत्रामध्ये टोटल धाब्यांचा डिपेंडमय खेळ हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. 27 रन अर्थात 27 धाबा इथे स्कोर बोर्ड. नक्कीच आपण पाहतोय क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा जल्लोष, आणि तोच क्रिकेटचा थर्रारमय खेळ. शेवटची ओव्हर फेकण्यासाठी अजयला दिलेली जबाबदारी. 1 धाव त्याने खर्च केली, परंतु दुसरा बॉल कुठेतरी कशा स्थितीपूर्वकाने खेळला जाईल. आणि नक्कीच खऱ्या अर्थानं बालूदादा गोलंदाजाची स्टाईल मला आठवतोय, कारण अशाच मी कदाचित लाईव्ह टेलिकास्ट होतं, आणि शहापूर तालुक्यामध्ये सारमाला असं गाव आहे, सिंगेपाडा, तिथे कॉमेंट्रीसाठी गेलो होतो ना, असे पॅन्ट पण उचलून देत नाही का. तिकडचा क्रिकेट, आपला क्रिकेट प्रत्येक ठिकाणी, कारण हेच ठाणे विभागामध्ये येतो त्यांचा तालुका, परंतु प्रत्येक तालुक्यात क्रिकेट आगलं वेगळं आहे. क्रिकेटमधील आगलं जे नियम आहेत ना, ते वेगळे वेगळे आहेत. कारण जरी अशी पॅन्ट वरती केली ना, तरी पॅलेंटी तिकडे द्यायचे. आणि खऱ्या अर्थानं आमचे जोडीला होते सुपला शॉट फेमस योगेश वाघ, आणि एकत्रित मिळून आम्ही कॉमेंट्री केली होती जवळपास 4 दिवस. आणि नक्कीच जातोय आपण मॅच मध्ये.
प्रत्येक क्षणाला पॅनेल्ट्या मिळायच्या तिकडे, म्हणजे तिकडचा क्रिकेट कदाचित पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला जातोय शहापूर तालुक्यामध्ये. दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपचा बॉल आहे. इथे पनिशमेंट दिली जाणार. बॉल टीम तुमच्या झालेल्या आहेत. 30 धाबा तुमच्या कंप्लीट, परंतु अजूनही या ओव्हर मधील काहीसा बॉल शिल्लक असतील. या यस त्यावेळेलाच कदाचित झाला असेल काहीतरी. दादा इथे काही नाही आहे, कारण त्यांनी पॅड खालती केली. इथे काय करतो द क्लीन बॉल. यस त्यावेळेलाच कदाचित झाला असेल काहीतरी. दादा इथे काही नाही आहे, कारण त्यांनी पॅड पण धावा मिळाल्या होत्या, परंतु असं म्हणतात ना की पुढचा दरवाजा उघडा ठेवल्याने पाठीमागच्या दरवाज्यातनं आता चोरी झाली. फलंदाजाला बाद करण्यात यश मिळालंय अजय या गोलंदाजाचं, परंतु नक्कीच गोलंदाजाच्या कानापर्यंत आमचा आवाज पोहोचला. इथे नियम नाही आहेत ते, परंतु गोलंदाजानं क्रिकेट रिस्पॉन्स दाखवलाय. क्रिकेटला त्यानं कदाचित रिस्पॉन्स, क्रिकेट आपल्यापेक्षा मोठा खेळ आहे. क्रिकेटनं आपल्याला घडवलंय, आपण क्रिकेटला घडवलेले नाहीये असंही दादा म्हटलं जातं की बट आय थिंक नॉट इन पॉसिबल इज क्रिकेट. हा खेळ पॉसिबल नाही आहे. त्या पॉसिबल करण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस महत्वाची आहे. सकाळची प्रॅक्टिस, संध्याकाळची प्रॅक्टिस. आता आपण खेरणे टीमचं पाहिलं असेल, कदाचित त्यांची विदाऊट प्रॅक्टिस ते इथे खेळायला आले होते, पण त्यांचं जमणं झालं नाहीये. त्यांचं पाऊल थोडंसं कमजोर पडलेत आणि त्या संघाला मात्र इथून रजा घ्यावी लागली. पण तो इथून चेंडूला ट्रॅव्हल केलं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, तिथे क्षेत्ररक्षक आहे. यस क्रिकेटमध्ये तुम्हाला हरणं हे खूप महत्वाचं असतं, कारण आता जेवढ्या टीम आल्यात. यस आपण विनंती करूया रामनाथ दादा कातकरी, नेरुल गावचे एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आणि हे आमचे ते चांगलेच मित्र आहेत. नेरुल टीम म्हणजे कदाचित या टीम मध्येही चांगले खेळाडू आहेत आणि ते टीम मात्र इथे उपस्थित झालेली आहे, ती ही नेरुलची. आणि ऑल द बेस्ट नेरुल टीम. नेक्स्ट मॅच कदाचित टाइमा वेळेवरती तुम्ही पोहोचलाय आणि या स्पर्धेत तुमचं आवर्जून स्वागत. उभर क्रमांक शेवटीला आपल्या भेटीला आहे अजय. चांगला प्रयत्न करतोय, कारण इथून तुमचे प्रयत्नाला कष्ट करणं, प्रयत्नाला डिफेंड ठेवणं हे खूपच गरजेचं आहे. या ओव्हर मधील आता जर विचार केला तर अजून 16 चेंडू शिल्लक. या इनिंग मध्ये आतापर्यंत व्हाईट आलेले आहेत टोटल 8 चेंडू. इज क्लीन बॉल, क्या बात आहे. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि ओव्हर क्रमांक 16 चेंडू शिल्लक. या इनिंग मध्ये बहुनोली टीम चला टॉस साठी यायचं आहे. तुमच्या अगेन्स्ट खेळणारी टीम, तुमच्या विरोधात खेळणारी टीम नेरुल टीम इकडे उपस्थित आहे. कदाचित प्रदीप सारखा खेळाडूचा हा संघ असेल. प्रदीप खेळेल की नाही येते ना, नाही तर तिकडे आमच्याकडे दिसायला तो सतत नानोशी विभागामध्ये सतत आम्हाला दिसायचे आमचे परम मित्र प्रदीप. काही क्षणात त्यांचे आगमन होईल. नेरुल टीम इथे उपस्थित झालेली आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारी टीम बहुनोली. तुमचे खेळाडू आले असतील तर टॉस साठी यायचं आहे. मिळालेल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणं खूपच गरजेचं आहे. बहुनोली टीम कम ऑन द स्टेज. बदलापूर बदलापूर तालुक्यातली टीम आहे. अनेक मैदानावरती या टीमला खेळत असताना आम्ही पाहिलंय, कारण बदलापूर तालुक्यामध्ये आम्ही बरेच ठिकाणी कॉमेडी करत असतो. त्यानंतर आपण पाहिलं अंबरनाथ पूर्ण एरिया, त्या एरियातली टीम आहे. दरम्यान 35 धाबा रोखण्यासाठी प्रयत्न करावा लागेल आंबेवाडी टीम या संघांच्या खेळाडूंना.
पहिल्या मॅच मध्ये 48 रन होती, या दुसऱ्या मॅच मध्ये थोडा लो स्कोरिंग झालंय, अर्थात 34 जमल्यात. परंतु या स्पर्धेचा एक निर्णय आहे, सामना तुम्हाला कंपल्सरी चेस करावे लागतील. चला कम ऑन द स्टेज. बोहनोली टीम, तुमचा अगेन्स्ट खेळणारी टीम इकडे उपस्थित आहे. बोहनोलीच टीम आहे ना? टॉस तर करून घ्या, वेळ आहे. इनिंग संपण्याच्या आधी तुमचे खेळाडू 100% येतील. नेरुल टीमच्या अपोजिट तुम्हाला खेळायचं आहे. चला बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची आहे. आंबेवाडी टीम. चला टीम आंबेवाडी, जास्त वेळ घेऊ नका, आज फायनल डे आहे. आज फायनल डे आहे. कदाचित आपण पाहिलं तर कालही चांगला खेळ आपण बघितला. लेट मॅचेस चालू झाल्या कारणास्तव आपल्याला वेल ही खूप इम्पॉर्टंट असतं. आजही लेटच मॅचेस झालेले आहेत, परंतु आपल्याकडे वेल कमी आहे. सूर्यास्त होण्याच्या आधी किमान फायनलसाठी आपल्याला 3 ओव्हर तरी मिळणं खूप गरजेचं आहे. पहा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाताना वेलेला डिफेंड ठेवा. या स्पर्धेतील जवळपास 3,500 ते 3,000 रुपये एंट्री फी आहे. आणि तुम्ही जर लेट जाणार, 2 न 3 ओव्हरचे सामने खेळणार, याला अर्थच उरत नाही या मित्रांनो. लवकर जा. किमान जिथे 3 ते 4,000 रुपये तुम्ही एंट्री फी भरता, तिथे 4 किंवा 5 षटकांचे सामने तरी व्हायला पाहिजेत. तुम्ही विचार केला तर 2 न 3 ओव्हरचा झाला तर सामन्यामध्ये अर्थ नाही, क्रिकेटला अर्थच उरणार नाहीये. UTC लाईव्ह यांच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आपण पाहतोय, चांगली क्लॅरिटी आहे. बॉल आणि आयोजकांना मी विनंती करतोय की बॉल तुम्ही इथेच खेळाडूंना चेक करण्यासाठी द्या. किमान आतमधला वेळ आपला वाचेल हे लक्षात ठेवा तुम्ही. आता याच्या पुढचे जे होतील ना सामने, बॉल तुम्ही इथेच खेळाडूंना चेक करण्यासाठी द्या. तर बघा, किमान 2-3 सेकंद किंवा 2-3 मिनिटं, सेकंद तर लागतीलच 5-6 त्यांना चेक बॉल करण्यासाठी. तेवढे आपले सेकंद जरी वाचले ना तरी आपल्याला खूप महत्वाचं असतात क्रिकेटमध्ये. 35 धावा काढण्यासाठी आंबेवाडी टीम संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. बोहनोली टीम, चला टॉस करण्यासाठी या, प्लीज रिस्पॉन्स करा. क्रिकेटला लाईव्ह टेलिकास्ट आहे, वारंवार नाव घेणं हे शक्य नाही आहे. लाईव्ह असला की एका नावेत मध्ये एखादा खेळाडू तुम्ही पाठवणं खूप शक्यता आहे. चला स्पीडअप करा. पंच रवी वाघे, पांडू वाघे. यस, यावेळेस चेंडूला ट्रॅव्हल केला, बॅक टू द फिल्डर. काय दाखव, चेतन बाद झाला होता. याही इनिंग मध्ये आपण पाहिलं, पहिल्याच बॉल वरती पहिला खेळाडू योगेश बाद झालाय आणि तोही झेल. याला काय म्हणतात, टी फॉर अटॅक इटका जेव्हा पत्थर से, अर्थात मुन्सी पॅटर्न. तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू. त्याचा अर्थ आपल्याला कळलं या मॅच मध्ये, कारण त्यांनीही तसाच आउट केला होता, यांनीही तसाच आउट केलाय. अटॅक करण्याचा प्रयत्न आणि तोच अटॅक मात्र करण्याचा कोशिश केलाय. आणि हा आंबेवाडी टीम, पुढचा गडी तुम्ही आधीच तयारीला ठेवायचा आहे. हा प्लीज, इकडचे नियम वेगळे आहेत दादा. मी पनवेल तालुक्यापर्यंत इथे आलोय कॉमेंट्रीसाठी. म्हणजे आपल्या आदिवासी समाजाने दिलेला हा प्रेम आहे. जरी 200 मैदानावरती कॉमेंट्री केली असेल, परंतु आदिवासी समाजाने दिलेला प्रेम. पहिल्या गल्लीमध्ये, गल्लीतून आम्हाला संपूर्ण तालुक्यात गाजवलं, त्यानंतर 4 रायगडमध्ये, त्यानंतर ठाण्यामध्ये गाजवलं, जिल्ह्यामध्ये गाजवलं. रत्नागिरीला मी माझे झाल्यात, एक फेरी झाली. अर्थात जाऊया मॅच कडे. यावेळेस ट्रॅव्हल केलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक रोटेट करेल का? इथे काय घडलंय?
यांचा पण तसाच काही आहे. त्याही क्षेत्ररक्षकांना बऱ्याच झेल सोडलेत, याही क्षेत्ररक्षकांना तसंच काही दृश्य दाखवलंय. झेल टिपणं हे खूपच क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं, परंतु महत्वाचं झेल इथे मात्र बांधनवाडी टीम संघानं सोडलाय. कारण पहिला गडी बाद झाल्यानंतरचं प्रेशर, त्यानंतरचं आलेलं दडपण, त्यानंतरचं आलेले कोशिश मैदानाच्या आतमध्ये, ही स्थितीपूर्वक हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतं. अर्थात इथे बॉल ट्रॅव्हल केलाय, बॉल हवेत, चेंडू जातोय आउट ऑफ द सीमा रेषा बाहेर. कोशिश मैदानाच्या आतमध्ये, ही स्थितीपूर्वक हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत असतं. अर्थात इथे बॉल ट्रॅव्हल केलाय, बॉल हवेत, चेंडू जातोय आउट ऑफ द सीमा. क्रिकेट टीम फडकेपाडा. आपण यस हॉलँडर्स तिकडे झाडे आहेत, तिकडे पाठवा. पांडू चला आपल्या टीमला कॉन्टॅक्ट करा किंवा आपल्या टीमचं व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या ग्रुपवरती मेसेज करा, जेणेकरून सगळीकडे प्रसार होतील. दरम्यान नेक्स्ट बॉल षटकार आलाय, टोटल धाबा जाऊन पोहोचतात 8 या धाबेवर. पुन्हा एकदा नो मॅन्स लाईनला बॉल, इथे चेंडूला ट्रॅव्हल केलाय, डीप एस्टा कबर क्षेत्रामध्ये चेंडू फर्रार गल्ली बॉल क्षेत्रात. दरम्यान नेक्स्ट बॉल षटकार आलाय, टोटल धाबा जाऊन पोहोचतात 8 या धाबेवर. पुन्हा एकदा नो मॅन्स लाईनला बॉल, इथे चेंडूला ट्रॅव्हल केलाय, डीप एस्टा कबर क्षेत्रामध्ये चेंडू फर्रार. बड़ा मुसीबत में जो आपने टीम के लिए खड़ा वही खिलाड़ी होता है सबसे बड़ा. अर्थात ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 2 मोठे फटके आलेले आहेत, 12 धाबा ज्याच्या बॅट मधून आला तो खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये 35 धाबा डिफेंड करण्यासाठी प्रयत्न करतोय. हवेमध्ये बॉल खेळला आहे, परंतु इथे मिस टायमिंग फटका आहे. इथे काय घडलंय, 2 चेंडू 2 मोठे फटके. खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये 35 धाबा डिफेंड करण्यासाठी प्रयत्न करतोय. हवेमध्ये बॉल खेळला आहे, परंतु इथे मिस टायमिंग फटका आहे. इथे काय घडलंय, 2 चेंडू करणारा खेळाडू मैदान सोडत असताना आपण पाहतोय. अजूनही 23 धाबा काढाव्या लागतील. 35 धाब्यांचा टार्गेट आहे आणि तो 35 धाब्यांचा टार्गेट कशा स्थितीपूर्वकाने खेळ केला जाईल हेच आपण पाहतोय. वाकलन टीम, वाकलन तुमचे प्लेयर कुठे गेले असतील ना तर त्यांना कॉल करून बोलवा, कारण नंतर कदाचित तुमची पण मॅच होऊ शकतो सेकंड राऊंड. कारण इथे नेरुळ संघ उपस्थित आहे. बहुनोली टीम देसाई गावान इथे अटकलाय ट्रॉफिक मध्ये, कारण आपल्याला आज थांबून चालणार नाही. बॉल पाहिजेत. बॉल किती झालेले आहेत, टोटल 5 झालेले आहेत. 5 पहिला विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर 6, त्यानंतर 4, त्यानंतर विकेट, असं कॅल्क्युलेशन आहे. स्क्रीनवर ही आपण पाहू शकाल, वहीवरती पाहू शकाल. हो हो, दांडी गुल आल्या आल्या परतला तो बॅट्समन. वहीवरती पाहू शकाल. हो हो, दांडी गुल आल्या आल्या परत. बसवा, नाही तर इकडचे नियम दादानो वेगळे आहेत. चेअर सांभाळून बसायचं आहे. आपण प्रेशर आहे, कारण क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंवर प्रेशर नसेल तो क्रिकेट खेळाडूच नसेल. प्रेशर असणं खूप गरजेचं आहे. आणि प्रथमतः तर आपल्या गावासाठी खेळ दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाव तुमचा आपल्या गावामुळे प्रसिद्ध होतं. प्रथमतः गावासाठी खेळा, तुमचं नाव आपोआप पुढे जाईल. दरम्यान ओव्हर क्रमांक पहिला संपलाय. द गोल्डन षटक म्हणता येईल. जरी 2 मोठे फटके खाले असतील ना या गोलंदाजानं, तरी पण त्यानं दाखवून दिलंय की हम भी किसी से कम नाही. 3 विकेट, 12 धावसंख्या खर्च केल्यात आणि 3 विकेट त्या गोलंदाजानं आपल्या नावावरती कोरलेल्या आहेत. तो गोलंदाज होता रमेश. अजूनही विचार केला तर 18 बॉल मध्ये आपल्याला धाबा जमाव्या लागतील. त्या टोटल 23 रन्स, 12 रन इथे आलेले आहेत. म्हणजे अजूनही तुम्हाला 23 रन कंप्लीट करावे लागतील. दरम्यान पुढचा बॉल कुठेतरी चेतनला सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. पण तो बॅटिंग करणाऱ्या खेळाडूला द स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय रोनिकेत. पहा, प्रत्येक बॉल वरती समीकरण 18 बॉल 23 होता, आता समीकरण 17 बॉल 23 आलंय. प्रत्येक बॉल बॅट कनेक्ट करावा लागेल, बॅट वरती बॉल अडलावा लागेल, बॅट वरती बॉल घ्यावा लागेल, तर तुमच्या धाबा जमवायला जातील. दरम्यान पुढचा बॉल ओव्हर द स्टेपना मारा करणारा गोलंदाज आपल्याला चेतन पाहायला मिळतोय. इथे मात्र फाटका फासलाय, बॅटची लीड गेज आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रात. इथे क्षेत्ररक्षकानं कुठल्याही पद्धतीपूर्वक मारा करणारा गोलंदाज आपल्याला चेतन पाहायला मिळतोय.
इथे मात्र फटका फसलाय. बॅटची लीडिंग एज आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रात. इथे क्षेत्ररक्षकांना त्यानंतरचं आलेलं प्रेशर, आलेलं दडपण, 4 विकेट गेलेले आहेत. क्या बात आहे. ऑल द बेस्ट टीम नेरूल. काही क्षणात नेक्स्ट मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कुठेतरी दडपण, कुठेतरी प्रेशर, आणि प्रेशर मध्ये हा क्रिकेट नक्कीच आपण पाहतोय. नैसर्गाच्या कुशीमध्ये सर्वोत्तम आपण पाहिलं तर आजूबाजूला डेव्हलपमेंट झालाय आणि या डेव्हलपच्या कुशीमध्ये बसलेले शॉर्ट ग्राउंड आहे. बालूदादाने बघितले असेल 3 ग्राउंड होते इथे. आता हा एवढाच राहिलाय. हा देखील आपल्या दिनेश दादांचा आहे म्हणून एवढा तरी राहिलाय. याच्या पुढे तो पण राहील की नाही आपण सांगू शकणार आहे. पण तू जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा दडपण, प्रेशर. याच्या पुढे तो पण राहील की नाही आपण सांगू शकणार नाही. पण तू जाऊया मॅच कडे. टाकले गेलेत. चेतन या गोलंदाजानं पूर्णपणे जखडवून ठेवलाय. लो स्कोरिंग सामना कसा हाय होईल हे प्रयत्न नक्कीच केले जात आहे. पुन्हा एकदा चेतन, काय घडतोय. नवीन आलेला फलंदाज आहे मनीष. काय दोन. पुन्हा एकदा चेतन, काय घडतोय. नवीन आलेला फलंदाज आहे मणी. प्रेशर नक्कीच आहे कारण इथून तुम्ही जर डॉट चेंडू खेळलाय, कुठेतरी विजय सारखा खेळाडूला थांबून खेळणं खूपच महत्वाचं होतं आंबेवाडी टीम. परंतु विजय बाद झाल्यानंतरचं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे. हो हो हो, पहा अशा प्रकारे टक्कर क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा इथे फटका. स्लॅश. बघा, त्याला जर जास्त लागला असेल तर तुम्ही बाहेर काढू शकाल. असं क्रिकेटमध्ये दुखापती भरपूर पाहिलेले आहेत आम्ही. यामध्ये एक दुसऱ्याला तुम्ही कॉल करणं किंवा आवाज देणं हे खूपच गरजेचं आहे. परंतु काही वेगळं दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंच काही जास्त लागलेला आहे का? जास्त लागला असेल तर दुसरा खेळाडू पाठवा त्यांचा आतमध्ये. दुखापती नक्कीच होतात. क्रिकेट आम्ही नक्कीच जवळून पाहिलंय. आणि त्या खेळाडूला खालती बसून पाणी प्यायला सांगा. चला, क्रिकेटमध्ये अशा दुखापती बऱ्याच ठिकाणी आपण पाहिल्यात. गडी 12 जा. गडी आहे का तुमचा? जा फिल्डिंग साठी जा. आणि त्याला जास्त लागला असेल, मेडिकल काय नाही का? मेडिकल काय नाही आणला. हॅलो, चला आपण जाऊया. कुठेतरी कमबॅक केलंय गोलंदाजानं. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी. पहिला गोलंदाज रमेश या गोलंदाजानं गोलंदाजी केली होती ना, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत त्या गोलंदाजानं 5 बॉल फेकलेले आहेत. चेतननं फक्त 1 रन 1 विकेट. लाजवाब गोलंदाजी. म्हणजे अजूनही टोटल स्कोर झालेला आहे 13 धावा इथे स्कोरबोर्ड. कदाचित आंबेवाडी टीमचा खेळाडू विजय, तुला टिकून खेळणं हे खूपच महत्वाचं होतं. परंतु कठीण काळामध्ये तुझा विकेट उडाला. यस इज माय फ्रेंड प्रदीप यांचं देखील आगमन झालेलं आहे. काही क्षणात त्यांचे मॅचेस या स्पर्धेत आपण पाहणार आहोत. 22 धावा स्कोरबोर्ड वर नक्कीच आपण पाहतोय. सॉरी 13 धावा स्कोरबोर्ड वर नक्कीच आपण पाहतो. 22 धावा हवे आहेत. यस, पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केलाय. प्रेशर लगेच. पहा, क्रिकेटमध्ये झालेली चुकी, समालोचकाच्या मुखातनं झाली चुकी की लगेच धरतात. परंतु खेळाडूंच्या चुका
आणि अंपायरच्या चुका बऱ्याच होतात, परंतु इथे आपण पाहतोय एक बोलणार अनेक ऐकणार असा हा क्रिकेट आहे. दरम्यान या ओव्हरमध्ये कुठेतरी क्लास खेळला या गोलंदाजानं. 2 रन जरी आले असतील, टोटल धाब्यांचा डिपेंड 15 आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी 20 धाब्यांची गरज. बोहनोली टीम आलेली आहे का की सेकंड राऊंड लगेच खेळवायचं आपण? आयोजक पांडू, वाकलन टीम तुमचे प्लेयर आहेत ना सगळे? यस. याच्यातनं जिंकणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये तुम्हाला खेळ दाखवायचा आहे. लगेच आपण सेकंड राऊंड येणेकरून आपला वेळ वाचल. आज आपल्याला थांबून चालणार नाही. आणि पांडू त्यांची रिपोर्टिंग करा आपण समोरच्या टीम. दरम्यान कुठेतरी प्रेशर हे दडपण नक्कीच आहे. येणाऱ्या चेंडूत 12 बॉल मध्ये आता 20 धाबा कंप्लीट कराव्या लागतील. मी तर म्हणेन द बॅटर मनीष आणि निकेश या 2 खेळाडूंना, निखिल या 2 खेळाडूंना मात्र हॅलो, काय काय प्रॉब्लेम काय आहे? पंच काय झालंय काय? हॅलो, चला पंच काय झालेलं आहे? काय झालं आहे मध्ये? खेळाडूला लागलाय म्हणून का? हॅलो हॅलो, आपसा डिसिजन घेऊ नका. चला तुम्ही इकडे या. आंबेवाडी टीम आणि बांधणवाडी टीम, पंच काही डिसिजन असतील ते देतील. चला 1 मिनिट थांबा, देतील आयोजक डिसिजन देतील. बांधणवाडी तुम्ही जा आतमध्ये. चला बॅटर तुम्ही जा आतमध्ये. तुम्ही स्पीडअप करा. मॅच अजूनही दोन्ही साईडला सेम आहे. हॅलो, कमिटी निर्णय घेईल. चला तुम्ही स्पीडअप करा. हो हो हो.
जर ते हे करत नसतील ना तर मग ह्याला खेळू द्या, ते त्याला बसवत नसतील तर ह्याला खेळू द्या, असं करा. खऱ्या अर्थानं लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि नक्कीच आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. चला चला स्पीडअप करा, डिसिजन झालाय, खेळणार आहेत दोन्ही प्लेयर्स. नाहीतर पॅनल्टी, जर तुम्ही सामना चालू करत नसेल तर पॅनल्टी. हा नंतर सांगा सांगा. आयोजकांचा काही वेगळेच निर्णय आहेत. दोनचा पण डिस्कस, दोन्ही टीमचं डिस्कस झालं होतं यांचं आणि त्यांचं. हा तो प्लेअर पण आतमध्ये येऊ द्या, त्याला पण तो खेळू शकतो. ह्याला पण खेळू द्या. यांचा पण खेळू शकणार ना आयोजक. म्हणजे प्लेअर काढला का तो बाहेर, काढला का? ठीक आहे ठीक आहे, मॅच चालू करा आपण. मग चालू करू द्या. फिल्डिंग 12 बॉल 20 धाब्यांची गरज आहे. सामना दोन्ही बाजूला समांतर आहे. हा नक्कीच, आता बघा लाईव्ह आहे इकडे. आणि पॅनल्टी असेल बोलायचं पहिलं सांगा. आवाज दिला तर पेनल्टी दिली जाणार आहे. डेफिनेटली 20 धाब्यांची गरज येणाऱ्या बॉल्स मध्ये. 12 चेंडू 20 धाबा. बॅटिंग करणारा खेळाडू. यस डेफिनेटली चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय आउट ऑफ द सीमारेषा बाहेर. दन 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 करी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा इथे फटका फसला क्षेत्ररक्षक. करूया. नेहरू गावच्या गुरुनाथ दादा चौधरी यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आंबेवाडी टीम टाळ्या वाजवा, आवाज देऊ नका. यस डेफिनेटली षटकार. आता मात्र या मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये यस डेफिनेटली षटकार वर आलेले आहेत. पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केलंय. 14 धाब्यांची अजूनही गरज आहे. बॉल हवेत, बॅक टू द फिल्डर, परंतु अवघड स्थितीपूर्वक बॉल. 3 पूर्ण धाबा होतील का? तिसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 3 धाबा सहजरित्या पूर्ण. 24 धाबा इथे स्कोरवर नक्की झाल्यात, पण तो अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. अगदीच ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जो काय चेंज झाला गेम. गेम चेंज झालेला आहे, कारण मलाही माहित आहे कुठल्याही खेळाडूवरती अन्याय करणं क्रिकेटमध्ये अतिशय गरजेचं नाही आहे. खेळ आहे. कारण अनेक ठिकाणी आता तालुक्याच्या ज्या मॅचेस होतात ना, त्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूंना कुठे कुठे असोसिएशन झालंय. त्या असोसिएशन मुलं प्रत्येक खेळाडू तो खेळू शकतो. आपला लेटर देऊन आपल्या असोसिएशनला लेटर द्या की हा खेळाडू जन्मभर आमच्याच टीम मध्ये केला, असं लेटर तुम्ही असोसिएशनला देऊ शकाल. बरेच ठिकाणी असोसिएशन झालेले आहेत, परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये होतात अशा दुखापती होतात, कुटाकुटी होतात, बरंच काही पाहिलंय. आणि त्यानंतरचा हा प्रेशर कुठेतरी दडपण आणि प्रेशर नक्की झालाय. धावपळकावरती धाबा त्याच आहेत. गोलंदाजानं कमबॅक केलंय. आता मात्र येणाऱ्या 9 चेंडू मध्ये 11 धाब्यांची गरज आहे आंबेवाडी टीम संघाच्या खेळाडूंना. पुन्हा एकदा चेंडूला ट्रॅव्हल केला. बॅट आणि चेंडूचा पूर्णपणे संपर्क होत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 1 रन कंप्लीट. एका धाब्याच्या मदतीनं टोटल धाबा इथे उभारल्या गेलेल्या आहेत. 25 रन इथे आल्यात, म्हणजे अजूनही 8 बॉल्स मध्ये तुम्हाला फक्त 10 धावा काढाव्या लागतील. आंटी इधर से जाओ, साइड से. गेंद लगेगा आपको. 10 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा इथे चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजानं अतिशय चांगला प्रयत्न केलाय. 3 चेंडू मात्र हा डॉट असताना इथून मात्र या बॉलवर 1 धाव कुठेतरी आलेली आहे. यस ऑफस्टम्पचा बॉल पहा इथे. आता एक आयोजकांच्या वतीनं यस ओव्हर क्रमांक. हा बॅट्समनचं नाव काय? 07 अर्थात षटकार मारला त्यांनी. जगदीश
जगदीश एकतर कॅप काढून तरी ठेव नाहीतर सरळ तरी घाल. कॅप टोपी. यस, उलटी टोपी म्हणजे कदाचित पहा आयोजकांना कदाचित बघितलं आणि माझ्यापर्यंत ती माहिती पोहोचवली. क्रिकेटमध्ये असे बरेच ठिकाणी त्याच्या टोपीवरती पण नियम आहेत, निर्णय आहेत, काही पॅनल्ट्याही आहेत, परंतु प्रत्येक ठिकाणी आगलं वेगळं क्रिकेट आहे. येणाऱ्या 6 चेंडूत आता 9 धाबा कंप्लीट करायचे आहेत. ज्याच्यामध्ये ताकद आहे, जज्बा आहे, तोच मात्र समोर फलंदाज कदाचित जगदीश. पहा क्रिकेट आहे शांत डोक्याने खेळणारा क्रिकेट आणि तो क्रिकेट मात्र येणाऱ्या 5 बॉलवरती येऊन ठेपलाय. 35 धाबा इथे उभारण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक काय करेल, परंतु इथून मात्र प्रेशर आलाय. टीम करण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक काय करेल, परंतु इथून मात्र प्रेशर आलाय. मोठा फटका मॅच मध्ये. बलिराम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. पहा याच्यातनं जिंकणारा संघ वाकलन संघाच्या अगेन्स्ट खेळणारे आहे. लगेच आपलं सेकंड राऊंड होणार आहे, कारण नेक्स्ट मॅच एक टीम थोडीशी अंतरावरती आहे, कारण आपल्याला आज थांबून चालणार नाही, कारण आज फायनल डे. 4 धाब्यांची गरज. बलिराम मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळाडू उतरलाय. पहा अजूनही 3 चेंडू 9 धाबा. काय प्रेशर आलाय. प्रेशर जगदीश वरती खूप मोठं होतं. एक षटकार जगदीशच्या बॅटमधनं आला होता, परंतु यावेळेस मैदानाच्या आतमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. यस, फटका मात्र फसला. फिल्डर आहे. इथे काय घडतोय. आता मात्र एकेरीनं दुहेरीनं हे संघाचं वाटचाल पुढे सरेल. टोटल जर आपण विचार केला तर 2 बॉल आणि 8 धाब्यांची गरज आहे. 27 धाबा इथे स्कोर उभारलेला आहे. 2 चेंडू 2 चौकार हे समीकरण डिफेंड मध्ये आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका उडवलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक काय करेल. यस, डेफिनेटली थोडासा जोर कमी पडाला याच्या बॅटिंग. समीकरण डिफेंड मध्ये आलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका उडवलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक काय करेल. यस, डेफिनेटली थोडासा जोर कमी पडेल. हा सामना जाऊ शकतो. यस, शेवटतील बॉल. चला लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि समोरच्या टीमला हँग करा, जेणेकरून क्रिकेटमध्ये असलेली दोस्ती, क्रिकेटमध्ये असलेली मैत्री ही नक्कीच आपल्याला अद्भुत स्थितीत पाहायला मिळते. चला नेक्स्ट मॅच लगेच आपली चालू होईल. बांधनवाडी टीम तुमचा एखादा प्लेअर इकडे पाठवा आणि लाईन अप करून या. हा विजेत्या संघाची मॅच होईल, कारण नेरूळ संघ इथे उपस्थित झालाय. त्यांची अगेन्स्ट खेळणारी टीम बोहनोले आलेली नाही आहे. या कारणास्तव कदाचित आपल्याला थोडस रघुनाथजी खऱ्या अर्थानं थोडासा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय आपण.